जी देख रहे हैं MNS न्यूज लाइव पर। देखते हैं आज की कुछ खास खबरें। मुख्यमंत्री पहुंचे विट्ठल दरबार। आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्नी और बेटे आदित्य ठाकरे के साथ शासकीय पूजा में शामिल होने के लिए पंढरपुर पहुंचे। सोशल डिस्टेंसिंग का पालन करते हुए उन्होंने पूजा संपन्न की। भगवान विट्ठल से कोरोना संकट दूर करने की प्रार्थना उन्होंने इस अवसर पर की। 5 करोड़ की निधि पंढरपुर नगर पालिका को दी गई। आज या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सपत्नीक नाही तर अध्यक्ष श्री गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती नेमून करावा अशी त्यांना विनंती करतो। फोटोग्राफर मागे लाईव्ह चालू आहे। फोटोग्राफर संतोष मागे संतोष गेली अनेक वर्ष विठ्ठलाच्या मंदिराच्या सभागृहामध्ये विनावा करण्याचं काम ते करतात। माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होते। मागे मागे सर फोटोग्राफर लाईव्ह चालू आहे। महोदयाच्या वतीने ह्या आपण सगळेजण माऊलीचे भक्त म्हणून इथे जमलेलो आहोत। इथे कोणी मुख्यमंत्री नाही, मंत्री नाही, ना कोणी अधिकारी, ना कोणी कारण माऊलीच्या सोबत सगळे चालते। मी अत्यंत मनापासून सांगतो की हा मान मला कधी मिळेल हे स्वप्नातही मी विचार केला नव्हता। मान जरूर मिळाला, पण अशा पद्धतीने या परिस्थितीमध्ये अशी पूजा करावी लागेल हे कधी स्वप्नात मी विचार केला नव्हता। आणि म्हणून मी इथे आलो आहे ते केवळ महाराष्ट्राच्या वतीनेच नव्हे तर संपूर्ण असं म्हणा विश्वाच्या वतीने माऊलीच्या चरणी साकडे घालायला आणि साकडे घातलेले आहे। आणि मला नक्की विश्वास आहे आजपर्यंत अनेकदा माऊलीचे चमत्कार ऐकत आलेलो आहोत। कित्येक वर्ष झाली ही परंपरा अव्यय कारण आपण ऐकले, खूप ऐकले, चमत्काराबद्दल खूप ऐकले, पण म्हणून मी माऊलीला साकडे घातले की आता आम्हाला चमत्कार बघायचा आहे, चमत्कार दाखव। कारण मानवाने हात टेकलेले, आपल्याकडे काहीच औषध नाही, काही नाही, हे असं कोणत्याला पट्टी बांधून किती कसं जीवन जगायचं, संपूर्ण आयुष्य असं अडकून गेलेलं आहे। म्हणून मी साकडे घातलेले आहे की लवकरात लवकर नाही, माझी तर इच्छा आहे आज आषाढी आहे, आजपासूनच कोरोनाचं संकट नष्ट हो आणि संपूर्ण जगाला पुन्हा एकदा आनंदी, मोकळं आणि निरोगी जीवन जगण्याचं भाग्य प्राप्त हो अशी माझी विठुरायाची चरणी साकडे घातलेली आहे, मातेच्या चरणी साकडे घातलेली आहे। मगाशी मैत्रीजी मी आल्यानंतर आपली तत्वता मान्यता द्यावी, तांत्रिक मान्यता। आम्ही कोण मान्यता देणार, कारण आम्ही कोण आहोत ते यांच्यामुळे होतो। त्याच्यामुळे जे जे इथे करणं गरजेचं आहे ते आपण करणार म्हणजे करणारच, केल्याशिवाय राहणार नाही। आणि शब्द येतो तुम्ही इथं ज्या काही मागण्या आहेत, पोलीस जरा तुमच्या पण काही तुम्ही सांगितलं काही घटना आहेत, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगा, त्या पूर्ण करून दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही। पुन्हा एकदा सगळ्यांचं तो वही कोरोना महामारी के चलते पंढरपुर आषाढ़ी एकादशी यात्रा रद्द की गई है। यात्रा रद्द होने से वारकरी सम्मान मंदिर के ही विनेकरी विट्ठल बढ़े को दिया गया। आज उन्हें मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के साथ शासकीय महापूजा में शामिल होने का सम्मान प्राप्त हुआ। पूजा के बाद पत्रकारों से बातचीत के दौरान बढ़े ने कहा कि उनकी 3 पीढ़ियों ने भगवान विट्ठल की सेवा की है, जिसका फल बिना मांगे उन्हें मिला है। मंगल आता कोण दाता या म्हणे पांडुरंगाच्या समोर मोह उदय मंत्री ठाकरे महाराज आता आम्हाला ते शब्द होत नाही, त्यांच्या बरोबर आमच्या भाग्याचा उदय, आमची एकमेकाच्या नमस्कार झाले, पूजा झाली, त्याच्यामध्ये आम्हाला आनंद वाटतो। आणि पांडुरंगाची सेवा नेहमी घडावी
हेच देवाला मागायचं, आपल्याला बाकी दुसरं काय मागायचं नाही. आम्ही जिथं आमचं येणं कसं झालेलं आहे, आपले दिवाणजी त्यांच्या अंडरमध्ये विनेकरी आहे सर्व, आणि त्यांनी आम्हाला इथं ठेवलं 5 वर्ष झाले. त्यांच्या आशीर्वादामुळं आम्हाला हे भाग्य मिळालं, देवाची सेवा मिळाली. आणि आता आम्ही 5 वर्षापासून सेवा करतो. आमची आजोबापासूनची ही परंपरेची सेवा आहे आणि पुढं बी चालावं अशी देवाला विनंती करतो. मुख्यमंत्री साहेब काय बोलले का तुम्हाला? हा, आशीर्वाद एकमेकाला. काय बोलणं तसं नाही झालं काही. त्यांनी आशीर्वाद दिला. आशीर्वाद दिला. हो काका, इतक्या वाऱ्यामध्ये ही वारी आतापर्यंतच्या आयुष्यातली कशी बघताय? नाही, आम्ही वारी नेहमीच पाहतो. ही पूजा ही आतापर्यंत म्हणजे आमच्याकडून घडली नव्हती. ती त्यांच्यामुळं पुन्हा इथं संस्थेचे सर्व असलेले सदस्य यांनी चिठ्ठ्या वगैरे टाकल्या. आता कोणाला द्यावा मान देण्याचं अवघड होतं. मग चिठ्ठ्या टाकल्यामुळं त्याच्यामध्ये आमचाच नंबर लागला. तर त्यांना असं आनंद झाला, आम्हाला आनंद झाला, आणि तुम्हाला सर्वाला सुद्धा मी भगवंताच्या कृपेने आयुष्याचं कल्याण झालं असं वाटतंय का? आयुष्याचं कल्याण झालं असं वाटतंय का? पूजेचा बहुमान मिळाला. कल्याण झालेलंच आहे. आता मला एक मागायचं देवासमोर की जे आता चाललेली जी परिस्थिती आहे आपल्या देशाची, सर्व भयंकर संकट आहे मोठं, पण नाम घेता विघ्न जाये. भगवंताचं नाम आपण घेतलं का, आणि माझं असं ते मोगाच म्हणायला पाहिजे होतं थोडंसं की मोहवधू यांनी मंत्रिमंडळाने सर्व लोकांना घरोघर प्रत्येकाला रामनामाचा जप करीत, विठ्ठलनामाचा जप करीत असं जर सांगितलं तर फार आनंदाची गोष्ट आहे. आपलं कोणी ऐकत नाही, त्यांचे शब्द ऐकतील लोक. असं करावी त्यांनी जर असं त्याच्या कानावर घातलं तरी प्रत्येक लोकांना सांगितलं का आपण काय केलं पाहिजे. रामनामाशिवाय काही होऊ शकत नाही दुसरं. रामनाम हे सर्वात मोठं आहे, सर्व जगाला तारणारं तेच आहे, आणि हे त्याच्या पुढं आणखी काय सांगायचं. पंढरपुर संत ज्ञानेश्वर के पादुका प्रदक्षिणा। आषाढ़ी एकादशी के उपलक्ष्य में विठ्ठल नगरी पंढरपुर में 9 पालकियों की प्रदक्षिणा शुरू हो चुकी है। इनमें संत ज्ञानेश्वर महाराज की पालकी भी शामिल है। सभी पालकियों की मंदिर प्रदक्षिणा शुरू हो चुकी है। अब आप हमारे चैनल को ऐप पर भी देख सकते हैं। प्ले स्टोर में जाकर MNS हिंदी लिखिए और ऐप डाउनलोड करें। साथ ही साथ आप हमारे फेसबुक पेज को भी लाइक कर सकते हैं और उन पर भी खबरें देख सकते हैं। लिंक ट्विटर, हाइक और इंस्टाग्राम पर भी आप हमारी खबरें देख सकते हैं। आप हमारे चैनल को यूट्यूब पर भी देख सकते हैं और इसी यूट्यूब पर सब्सक्राइब करना बिल्कुल भी ना भूलें। फिलहाल वक्त हो चला एक ब्रेक का। ब्रेक से लौटने के बाद देश और दुनिया की तमाम बड़ी खबरें देखने के लिए बने रहे MNS न्यूज लाइव के साथ। नमस्कार।